गेल्या काही वर्षापासून जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यामध्ये, शिरूर तालुक्यामध्ये किंवा आजूबाजूच्या तालुक्यामध्ये कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. बाजारभाव चांगला मिळेल अशी बळीराजाला अपेक्षा असते. सध्या कांद्याला 5-6 रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे. उन्हाळी कांदा लागवड केली, आता काढणीचं काम चालू आहे. मजुरांचा असलेला दर, त्याचबरोबर साठवणुकीचा खर्च, हा सगळा खर्च शेतकऱ्याच्या डोक्यावरनं जातो आहे. इकडं मी कॅमेरामॅनला विनंती करीन, हे अतिशय चांगले कांदे आहेत परंतु बाजारभाव नाही. शेतकऱ्यांनी काय करायचं? अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध चालू आहे, गॅस मिळत नाही, डिझेलच्या किमती वाढणार आहेत, मजुरांना रोज जास्त द्यावा लागतो. जगाचा पोशिंदा बळीराजा खूप संकटाचा सामना करतो आहे. आपण वडगाव सानी या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत, तर दादांशी बोलूया. दादा नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, भानुदास मारुती भोर, वडगाव सानी. आता कांद्याची काढणी चालू आहे. कुठल्या महिन्यात लागवड केली होती? किती महिने झाले? 3.5 महिने. कुठला कांदा आहे? आपले गावरान कांदा आहे. गावरान कांदा आहे. आता मला सांगा, सध्या बाजारभाव एकदम डाऊन आहेत. 5 ते 6 रुपये कांद्याला बाजारभाव आहे. आता हा काढायचा, काठायचा, इथं मुरायला ठेवायचा, नंतर तो पुन्हा वखारीमध्ये ठेवायचा, कसं परवडायचो? नाही ना परवडत, मजुरी नाही ना परवडतच नाही काय भांडवल मजुरी. आता महिलांना काय रोज आहे? महिलांना आता 400 रुपये रोज आहे. किती वाजता येतात महिला? सकाळी 9:30ला येतात. 9:30 वाजता. हा, 9:30 दुपारी ते 6 वाजता. जेवणाची एक तास हा, सुट्टी. जेवणाची सुट्टी होईल. त्यांना बोलायची सोय नाही. जर बोललं हे बाबा उद्यापासून मी कामाला नाही येणार. तसं आहे, पण नाही तसं नाही करते. आता आपलीच माणसं येईल. आपल्या भागातलीच माणसं. हा, आपली जवळची. पण मी इतर ठिकाणी पाहतो ना, तिकडची जी मड भागातली किंवा पश्चिम पट्ट्यातली जी लोक येतात ना, बनकर फाट्यावरचे जे मजूर मिळतात, जर कामगारांना काही बोलायचं म्हटलं की दुसऱ्या दिवशी कामाला येणार नाही. आता मला सांगा, कांद्याला किती खर्च आला? कांद्याला एकरी जवळजवळ 25,000. आता लागवड आणि तेच जवळजवळ 30,000 रुपये खर्च येतो एकरी. आता किती पैसे होतील आता विकले तर? आता काय सांगायचं त्याचं, तेवढं भांडवल खर्च निघतोय का नाही अशी तर आहे. शेती किती? शेती आहे 4-5-6 एकर आहे. 6 एकर. बाकी काय काय पिकत? बाकी काय नाही, कांद्याचे. ते मावशी म्हणतात 50,000 रुपये खर्च होतो. हा येतोय, बरोबर आहे. आता 1 एकरच म्हणजे ते. आता मला सांगा, अमेरिका, इराण, इराक युद्ध, म्हणजे इराण, अमेरिका, इस्रायल युद्ध चालू आहे, त्याचा काय फटका बसेल ना फटका. आता तिकडे जर माल नाही गेला तर आपल्याला फटका बसेल ना. आपल्याकडून जर तिकडं हे झाली नाही, निर्यात नाही झाली तर फटका बसेल ना. असं होईलच ना काय तर ते. शेतीमालाला बाजारभाव नाही, सरकारकडून काय अपेक्षा? काय अपेक्षा, काहीतरी सुधारणा व्हावं त्याच्यात बाजारभावात, काहीतरी शेतकऱ्यांचं काहीतरी. तालुक्याचे आमदार कोण आहे? आमदार सोनवणे, शरद काय सोनवणे. सोनवणे नेमकून काय अपेक्षा? काय अपेक्षा, आता काय करतील ते त्यांना. आता सगळीकडून आहे माहिती ते सगळं काय, पण आता काय करतील ते. अपेक्षा हीच आहे बा, काहीतरी सुधारणा व्हावं ना. खासदार कोल्हे दिल्लीला असतात, हा, ते दिल्लीला असतात, ते तर कधी नसतात इकडे. ते नसतातच. त्यांच्याकडून काय अपेक्षा? त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे ते सर्व. कुठं काय शेतकऱ्यांसाठी तर काही पाहिजेच ना व्हायला. तळमळ पाहिजे, आपुलकी पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, ओलावा पाहिजे, प्रश्न सोडवण्याची तळमळ पाहिजे. मला पाहिजे, बरोबर आहे ना. तसं नाही ना होत, सहसा नाहीच होत. दिसतं आता काय होतं, तुम्ही मग बातमी दिल्या सगळं झालं, पण त्याच्यात अंमलबजावणी होत नाही. झालं पाहिजे. झालं पाहिजे. आता तुम्ही उन्हात काम करता, आम्ही उन्हातानामध्ये येतो, काय सांगायचं? बातमी करतो, प्रश्न मांडतो, परंतु सरकारचं एक कातड काय टिंबच असेच म्हणायची पाळी आली ना. हा, ते बरोबर आहे, तसंच आहे. ते काय हा? जगाचा पोशिंदा म्हणायचं, हा हा त्याची अवस्था मुख्य बिचारी. हा, बस तेवढं फक्त म्हणून तेवढं हे केलं का झालं सगळं. देशामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, काय अपेक्षा सरकारकडून? सरकारची हीच अपेक्षा आहे का शेतकऱ्यांसाठी किंवा काय असं जरी असेल काहीतरी थोडंसं सुधारणा व्हायला पाहिजे ना. मालाची याची त्याची भांडवल एवढं खर्च खतं मिळते नाही आवश्यक. हमी बाजारभाव मिळेल. हमी पाहिजे ना बाजारभाव. कुठे हमी बाजारभाव मिळते? वाखारी ठेवूनही भेटत नाही ना, काढूनही भेटत नाही. कधी बराखीमध्ये ठेवूनही भेटत नाही. गेल्या वर्षी अशा बराख्या वाचल्या, मग त्याचं काय आहे शेवटी. अशा गेल्या वर्षी पाऊस पण होता, कांदा ठेवला तर डायरेक्ट सोडून फेकूनच दिला. हा, मग आता काय यंदा काय करणार आहे? हा, असं ठेवायची अपेक्षा बी राहिली ना, ते ठेवा म्हणून असं वाटतच नाही ना. एवढं खर्च करून शेवटी काहीच नाही, मग काय करणार? असं आहे ना. शेतकरी खूप अडचणीत आहे. जर आपण मावशींशी बोलूया, मावशींनी टोपी घातलेली, ऊन लागू नये म्हणून टोपी घातली. मावशी नमस्कार, काय नाव? शारदा भगत, गाव कुठलं? खानापूर. किती रुपये रोज? 400 रुपये. सकाळी किती वाजता येतात? 9:30. सुट्टी किती वाजता? 6 वाजता.
आता कांद्याला बाजारभाव नाही, शेतकऱ्याला तुम्हाला पैसे द्यायला परवडन का? आता विलाज नाही, काही विलाजच नाही शेतकऱ्याला, कामावाल्यांचा काहीच विलाज नाही. कामवाल्यांचा काय दोष? दोषच नाही काही. केलेल्या कामाचे कष्टाचे पैसे, हा, कष्टाचे पैसे. सरकारकडून काय अपेक्षा? त्यांनी बाजारभाव द्यावा. एवढं 50-50 1-1 लाख रुपये एकरला खर्च आहे, मग बाजारभाव योग्य रीतीने द्यावा ना. आता इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध चालू आहे, त्याचा काय फटका बसतोय? फटकाच बसलाय ना. गॅस मिळत नाही, परत काही शेतीमालाला बाजार नाही, त्यांच्यामुळे बराचसा फटका बसलाय. तालुक्याचे आमदार कोण आहे? खासदार कोण आहे? मावशींना सांगता येत नाही, हरकत नाही. आपण जरा या ताईंशी बोलूया. बघा आता या सगळ्या ज्या महिला आहेत ना, या सगळ्या महिलांनी टोप्या घातलेल्या, याचं ऊन खूप लागते. तर आपण ताईंशी बोलूया. ताई जरा उभे राहिलं तर बरं होईल. तुमचा अर्धा मिनटं वेळ घेतो. तुमच्यामुळं मालकाचं नुकसान होणार आहे. 1 मिनटं तुम्ही बोलल्यामुळं. शेवटी तर बोललं तर पाहिजे. ताई नमस्कार, काय नाव तुमचं? कुंदा बघत. आता असं इकडे तोंड करा, कॅमेऱ्याकडे तोंड करा. किती रुपये रोज आहे? 400. आता कांद्याला बाजारभाव नाही, कांद्याला 5 ते 6 रुपये बाजारभाव आहे. काढणी, वाहतूक, साठवणूक खर्च फिटणार नाही. शेतकऱ्यांनी रोजाचे पैसे कसे द्यायचे, वर्षभरामध्ये म्हणजे कांद्याचं पीक काढेपर्यंत झालेला खर्च कसा कव्हर करायचा, काय करायचं? आता जर कांद्याला बाजारच नाही, पण आता तिथं मजुराचं काही हेच नाही ना हो. मजूर सकाळी 9:30ला घर सोडतो, संध्याकाळी 7ला घरात जातो. आता त्याला कष्टाचे तर पैसे देणंच आहे. आता शेतकऱ्याचं कसं आहे, त्याला बाजार भेटू अगर न भेटू, त्याला तर मजुरी देणंच आहे. बरं, ते काय कांद्यावरच असतं का? वर्षभर हा माल असतो, दुसरा माल असतो. शेतकऱ्याला शेवटी मजुराची गरजच असते. आणि मजुराची अपेक्षा काय असते, त्याचं पण हातावरच पोट आहे. आता ह्या महिलांना या बाकीच्या जमीन नाही, जुमला नाही, ते जेव्हा हे काम करतील तेव्हाच खातील. आता तेलाला बाजार वाढवलाय, गॅसला बाजार वाढवलाय, गाड्यांचं डिझेल, पेट्रोल हे सगळं महागलंच आहे. शिवाय आपण कोणत्याही दुकानांमध्ये गेलं का, परत कोणत्या दुकानांमध्ये म्हणणार त्या हे युद्ध चालू, चेहरा दिसत नाही. युद्ध चालूच आहे. हे बाजार हे मागलं, ते मागलं. आज तेलाच्या डब्याला सुद्धा महागाई वाढली, सगळ्या डाळींना महाग झाले 2-2, 4-4, 5-5. मग ह्या महिलांनी काय करायचं? सरकारकडून काय अपेक्षा? सरकारकडून अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मालाला बाजार द्यावा, डिझेल पेट्रोलचा बाजार कमी करावा, तेलाचा बाजार कमी करावा, डाळींचा बाजार कमी करावा. या उन्हाळा दिवस आहे, आता उन्हाळ्या दिवसात हे सगळ्यांचं म्हणजे आता काय वर्षाचे कोण मसाले बिसाले हे असतातच का नाही, लग्न विग्न. मग या अशा रोज कामाला येणारा महिलांना तर काम केल्याशिवाय पर्याय नसतो. तालुक्याचे आमदार कोण आहे? तालुक्याचे आमदार आपले हे आहेत ना, शरद सोनवणे. कसं आहे त्यांचं काम? त्यांचं काम चांगलं आहे, मस्त. ते पण मस्त हे करतात, धडपड करतात. पण अजून त्यांनाच वरूनच हे नाही तर ते काय करणार आहेत? खासदार कोण आहे? अमोल कोल्हे. त्यांचं काम कसं आहे? त्यांचं नाही एवढं आपल्याला अनुभव, ते नाही अनुभव नाही त्यांचा अजून. मी सोनवण्यांचं कधी भेटले का सोनवण्यांना? हा, सोनवणे आता आमच्याकडे येतात जातात. सोनवण्यांचं काम चांगलं आहे. आपला माणूस का कामाचा माणूस? नाही, आपला पण माणूस आणि कामाचा पण माणूस आहे. आपला पण आणि कामाचा पण. हा. पण काय शेतकऱ्याचा हिताचा काही निर्णय होईना, हा, हिताचा काय निर्णय होईना अजून. सरकारने केलं पाहिजे. सरकारने केलं पाहिजे. आता आमदारांना वरून आल्याशिवाय ते तरी काय त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे, त्यांनी भांडलं पाहिजे. करतातच आहे ना. आता बघा, ग्रामीण भागात रस्ते चालू आहेत, परत याच्यात आपल्या गावांमध्ये, खेडेगावांमध्ये रस्त्यांची कामं चालू आहेत. कोणाचा पाण्याचा प्रश्न आहे, कोणाचा समशमभूमीचा प्रश्न आहे, हे ते सोडवायचं त्यांचं काम चालूच आहे. इकडे बिबटे आहे का? बिबट्या आहेत. काय त्रास? आता सगळं आता चौकडेच आहेत म्हणल्यावर त्रास असणारच ना होत. ताई, मला एक सांगा, तुम्ही दिवसभर उन्हामध्ये काम करता, दमता, कधी महिला असं गप्पा मारत नाही का? काही गाणी बिणी म्हणत नाही अहो, आता गाणी म्हणणार, आता हे ऊन असं असल्यावर बोलायला तर इच्छा असते का? का? कधी एखादा उखाणा घेता का? उखाणा येतच नाही का? जाऊ दे. मिस्टरांचं ना काय नाव? कुंदा पंढरीनाथ भगत. मिस्टरांचं पंढरीनाथ. जरा उखाणा घेऊन दाखव बरं. नाही मला काही प्रयत्न तर करा, बघू ना आपण जरा. बाकीच्या महिला बघा, बाकीच्या महिलांचे चेहरे प्रफुल्लित झाले, फुलले चेहरे. प्रयत्न करा ना. त्याला पतिराजांना बरी वाटेल, बाबा माझी मंडळी कांदे काढायला गेली आणि माझ्या नावाचा चांगला उखाणा घेतला. तर थांबा थोडं आठवू द्या. दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून, पंढररावांचं नाव घेते, तुमचं सर्वांचा मान राखू. कांदा काढणारे मजूर अतिशय काबाड कष्ट करतात.
घामाघूम होत आहेत, परंतु हे सगळं करत असताना जर कांद्याला बाजारभाव मिळाला नाही तर शेतकऱ्याला अधिकचे पैसे कुठून मिळणार? आपल्यासोबत दुसरे एक ताई आहेत, तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, तुमचं नाव काय? नाव तर सांगाल ना. माझं नाव शाहीन जरा टोपी काढा ना, टोपी काढा ना. उभी राहा जरा. अहो 1 मिनिटात उभे तर राहा ताई. तुमचं गाव कुठलं? खानापूर खानापूर. इथं किती रुपये रोज? 400 रोज आहे. सकाळी किती वाजता येता? सकाळी 9:30 ते 6 वाजतापर्यंत असतो. किती वर्ष तुम्ही हेच शेतीचं काम करता? आम्ही इथं खूप वर्ष 12 महिने हेच 12 महिने. रोजंदारी. हा. आता कांद्याला बाजारभाव नाही, काढणीचा खर्च, वाहतुकीचा खर्च, औषधिकीचा खर्च, साठवणुकीचा खर्च, तुमच्या मजुरीचा खर्च, सगळा खर्च तोट्यामध्ये आहे. शेतकऱ्यांनी काय करायचं? आता शेतकरीला विलाज नाही ना दादा. आता हाय तिला पण बाजारभाव पाहिजे ना. ते पण ते कष्टच करतात ना. ते पण कुठून आणीन बाजार पाणी? ते पीक तिला बाजार भेटले तर खत औषध भेटत ना त्याला पण. आपले तालुक्याचे आमदार कोण आहे? शरददादा सोनारले. कसं आहे त्यांचं काम? त्यांचं काम भरपूर चांगलं आहे. खासदार कोण आहे? खासदार एवढं नाही सांगता येत आम्हाला. अमोल कोल्हे. नहीं उनकी पहचान नहीं? नहीं शरद सोनवणे की कैसी पहचान? वो हमारे गाँव में आते जाते काम गेम करते ना, तो अच्छा, काम करते हैं. हाँ। अभी किसान के लिए क्या करते हैं? किसान के लिए अभी तक तो आप लोग को मालूम नहीं, खेत कर आप लोग को नहीं ना, तो अपन उनको खेती-बाड़ी नहीं है. खेती बाड़ी ने आपला घर है ये मजदूरी शरद सोनवणे आदमी तो अच्छा है. अच्छे है. काम अतुल करेगा। बेन के इसके पहले आमदार थे. हाँ। उसका काम कैसा रहा? उनका काम भी भरपूर अच्छा रहा है. उसका भी अच्छा रहा. हाँ, सब अच्छा काम करते हैं, सब करेले. आप इतना का हमको हमारे को काम मिल मांगता अच्छे से, हम भी अच्छे काम करेंगे. उनको भी खेत वालों को मिलना मांगता, हमको खेत नहीं बाड़ा नहीं, तो उनको मजदूरी को पैसे भी से लगते हैं ना. अभी आमदार शरद सोनवणे यांचं काम चांगले असं कामावर येणारे मजूर सुद्धा सांगतायत, शेतकरी बांधव देखील सांगतायत. आता याच्या पूर्वी म्हणजे मागच्या 6 वर्षापूर्वी अतुल बेनके आमदार होते. आमदार अतुल बेनकेंचं काम कसं राहिलं? तत्कालीन आमदार. त्यांचं काम चांगलंच होतं. अतुल बेनकेंचं काम चांगलंच आहे ना. आमच्याकडे तर चांगलंच आहे. आता कसं आहे, कुठं कुठं दोघांमध्ये उजवं कोण? उजवत आता आम्हाला तर बेनकेच वाटतो. बेनके उजवे वाटतं. हां, आपण पाहतोय कामं तशी आहेत, कामं केले त्यांनी तशी, पण सोनवण्याचं काम नाही आमच्याकडे जास्त. त्याच्यामुळे तुमच्याकडे काम नाही. हां, काम नाही म्हणून म्हणतो. आपण या ठिकाणी पाहतोय, आता कोण कामाचा कोण नाही हा भाग सोडून द्या. शेवटी शेतकरी बोललं पाहिजे, मतं व्यक्त केली पाहिजे. सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. शेतामध्ये पिकवलेल्या कुठल्याही मालाला बाजारभाव नाही. जगाचा पोशिंदा खूप अडचणीमध्ये आहे. लोकप्रतिनिधींनी, सरकारने दखल घ्यायला हवे. तर पाठीमागं आपण पाहतोय कांदा काढणीचं काम चालू आहे. शेतामध्येच कांदे साठवलेले आहेत, पाठीमागं ढीग लागलेला आहे. आता हे कांदे 7-8 दिवस इथं मुरत ठेवणार, नंतर 2-3 दिवसांनी पाऊस येण्याची शक्यता आहे. आभाळ निघालेलं आहे. जर हे कांदे झाकून ठेवले नाही तर धोका होण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्याची 5वीलाच पुजलेली धावपळ. मायबाप सरकार, त्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही खुर्चीवर बसता. लोकप्रतिनिधींनो, याच शेतकऱ्याच्या जीवावर, सर्वसामान्याच्या जनतेच्या जीवावर आमदारकी खासदारकीची खुर्ची मिळवता. जरा त्यांच्या बांधावर येऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यांचा दुवा घ्या. या लोकांचे प्रश्न सोडवा. हीच तुम्हाला कळकळीची विनंती. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, वडगाव सानी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.